नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत 11 मार्च 2026च्या करंट अफेअर. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. ही व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार, तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तर चला सुरू करूया. शेषनाग 150 ड्रोन काय आहे तो बघणार आहोत. शेषनाग 150 ड्रोन हे लांब पल्ल्यांचे AI पॉवर्ड स्वार्म अटॅक ड्रोन आहे. काय आहे? स्वार्म अटॅक ड्रोन आहे. विकसित करणारी संस्था काय आहे? न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज बंगळुरू. आणि पल्ला काय आहे त्याच्या? 1000 किलोमीटरपेक्षा जास्त. पेलोड क्षमता किती आहे? 25 ते 40 किलो, म्हणजे की 25 ते 40 किलो आहे. आणि उडान वेळ किती आहे? 5 तासाचा आहे. किती आहे? 5 तासाचा. आपण त्याच्या वन लाईनर क्वेश्चन बघणार आहोत. मधाचे वन लाईनर. उत्तराखंड सरकारने देवभूमी कुटुंब विधेयक 2026 मंजूर केला. या अंतर्गत सर्वात श्रेष्ठ महिला सदस्य कुटुंब प्रमुख म्हणून नोंदणी होईल. कोणाची? देवभूमी कुटुंब विधेयक 2026 ची. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन या कार्यकाल 2018 पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. कोणी? केंद्र मंत्रिमंडळाने. जल जीवन मिशन आता बघणार आहोत. जल जीवन मिशन काय आहे? हा जल जीवन मिशन बघू. जल जीवन मिशन यांची सुरुवात केव्हापासून झाली? 2019 पासून. आणि उद्देश काय? 2024 पर्यंत ग्रामीण, म्हणजे की त्याचा उद्देश काय होता? 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला नळाद्वारे 55 लिटर पिण्याचे पाणी पुरवणे. आणि अंमलबजावणी कोण? जलशक्ती मंत्रालय. 40वा आंतरराष्ट्रीय खाद्य आणि आधारतिथ्य मेळावा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची भागीदारी देश कोणते आहे? इटली हा भागीदारी देश आहे. भारत एल निगो मूळ पडलेल्या दुष्काळात मालावी या दक्षिण पूर्व आफ्रिकेतील देशाला अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी 1000 मेट्रिक टन तांदूळ पुरवला आहे. आता पुढे चालू. अमेरिका काय म्हणत आहे? अमेरिकेने भारताच्या रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड सोबत अमेरिका फास्ट रिफायनिंग ही तेल शुद्धीकरण रिफायनरी उभारण्यासाठी $300 अब्ज करार केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना होणारे बदनामी आणि सायबर छळाच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार पोलीस संरक्षण महासंचालनाच्या अध्यक्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या सध्याचे महासंचालक कोण आहेत? सदानंद दाते. कोण आहेत? सदानंद दाते. इस्रायल इराण युद्धाच्या संकटामुळे देशातील अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा ESMA लागू करण्यात आलेला आहे. काय करण्यात आलेला आहे? लागू करण्यात आलेला आहे कायदा ESMA. इस्रायल आणि इराण युद्धांच्या संकटामुळे आवश्यकता असणारी. आता आपण पुढे चालू. आता पुढे आहे आवश्यक सेवा देखभाल कायदा ESMA चे ऍक्ट, म्हणजे की त्याचीच आहे आवश्यक सेवा देखभाल कायदा ESMA ऍक्ट. अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली? 1968. दुरुस्ती 1981 मध्ये. जीवनावश्यक सेवांमध्ये व्यत्यय आलेल्या हा कायदा लागू केला जातो. हा विषय 7व्या अनुसूचीतील समवर्ती सूचीत येतो. मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली काय म्हणत आहे? कम अर्ली गो अर्ली या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी 180 दिवसाची प्रस्तुती रजा तसेच गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनही रजेची परवानगी देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणत आहे? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिला सुरक्षा तक्रारीचे निवारण करण्यासाठी महिला सन्मान पोर्टलचे अनावरण केले आहे. राज्याचे 4थे महिला धोरण लागू करण्यात आले. काय आले? राज्याचे 4थे महिला धोरण लागू करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले धोरण कोण होते आणि वर्ष हे बघणार आहोत. पहिले धोरण आले होते कोणत्या वर्षामध्ये? 1994 मध्ये. आणि दुसरे 2001 मध्ये. आणि तिसरे 2014 मध्ये. आणि चौथे 2024 मध्ये. लागू मार्च 2026 पासून होणार. राईट. महाराष्ट्र महिला धोरण लागू करणारे देशातील
पहिले राज्य आहे कोण? महाराष्ट्र. RM नाचमई यांच्या NPCIL अंतर्गत भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रमुखपदी नियुक्ती होणाऱ्या पहिला महिला आहे कोण? महिला आहेत कोण? NPCIL अंतर्गत भारतीय कार्यरत अणुऊर्जा प्रमुखपदी नियुक्त होणारी, राईट, कोण? RM नाचमई. त्यांची कर्नाटकातील केंगा अणुऊर्जा केंद्राच्या मुख्य अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. KN पनिक्कर यांच्या निधन केव्हा झाला? जन्म केव्हा झाला होता? 1936 केरळमध्ये झाला होता. ते भारतातील आधुनिक इतिहासातील अग्रगण्य विद्वानापैकी एक होती. कोण? KN पानिक्कर यांचे हे. 2008 मध्ये त्यांची इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. पंजाब सरकारद्वारे मुख्यमंत्री भावा धिया म्हणजे की माय लेक सत्कार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत पात्र महिला 1000 रुपये व अनुसूचित जाती व प्रवर्गासाठी महिलांसाठी 150 म्हणजे की 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. आता आपण बघणार आहोत महत्त्वाचे सराव प्रश्न. सगळ्यात आधी प्रश्न पहिला आहे, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदच्युत करण्यासाठी कोणत्या कलमांतर्गत तरतुदी करण्यात आलेली आहे? तर आपला उत्तर काय येणार? 2. आपलं उत्तर काय येणार? 2. कलम 324(5). आता पुढे चालूया. दुसरा प्रश्न आहे, शेषनाग 150 हे ड्रोन कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर आपलं काय उत्तर येणार? 3. AI पॉवर्ड स्मॉर्म अटॅक ड्रोन. देवभूमी कुटुंब विधेयक 2026 कोणत्या राज्य सरकारने मंजूर केला आहे? तर आपलं उत्तर काय येणार? उत्तराखंड. जल जीवन मिशनचा कार्यकाळ कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? तर 2028 पर्यंत. महाराष्ट्राचे 4थे महिला धोरण कोणत्या वर्षी लागू करण्यात आले? 2026. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण? RM नाचमई हे आहेत भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिला महिला. भारतातील RM नाचमई. आता मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.